दरम्यान पंचांची शिट्टी वाजते, अंतिम सामन्याला सुरुवात होते. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. दरम्यान चढाईपटूंसाठी सुवर्ण संधी, सामन्यातील पहिल्या सुपर रेड साठी अर्थातच एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई करणाऱ्या चढाईपटूंसाठी राजेंद्र केळसकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज डिक्लेअर होत आहे. एका चढाईमध्ये आपण 3 गुणांची कमाई करायची आणि राजेंद्र केळसकर यांच्याकडून मिळणार 200 रुपयांच्या कॅश प्राइजचा मानकरी ठरायचंय. अफाक कैनरकर दापोलीचा बाहुबली अमरभट टासुरे संघाचा महत्वाचा हिरा आपल्याला मैदानामध्ये दाखल झाला पाहायला मी तो जर्सी क्रमांक 777 मैदानामध्ये दाखल झालाय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण यावेळेला मिळवला जाऊ शकतो. निशांत आंबेडकर, फार मोठी चूक केली गेली. अफाक कैनरकर या खेळाडूला एकट्यानं पकडण्याचा प्रयत्न केलाय. जर अफाक कैनरकर या खेळाडूला पकडायचंय ना तर एकट्याचं काम नाहीये. फार ताकदवान खेळाडू आहे, फार मोठा गेम प्लॅनिंगने खेळणारा खेळाडू आहे. अफाक कैनरकर अमरभट टासुरे संघाचा. निशांत आंबेडकर या खेळाडूला बाद व्हावं लागतं, बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. चढाईसाठी सज्ज होतोय मैदानामध्ये जर्सी क्रमांक 4 रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेडकर. या खेळाडूने नक्कीच मुलाखतीमध्ये फार महत्वाचा सल्ला दिला. ज्यावेळेला आपण रत्नागिरी कॅम्प असेल अथवा आपण दापोली कॅम्पचा विचार करतोय, प्रत्येक खेळाडू फार महत्वाचं योगदान देत असतो. प्रत्येकाची निवड होईलच असं नाही. ज्यापैकी आपण नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये, रत्नागिरी जिल्हा निवड चाचणीमध्ये आपण श्री संकुळकर या खेळाडूला बघतोय, जो सध्या आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. जो सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे श्री संकुळकर, फार महत्वाचा खेळाडू आहे, ज्याला आपण श्री श्रीमंत सालुरे संघाच्या माध्यमातून दापोली तालुक्यातून खेळताना बघितलंय. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला तो रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे भव्य दिव्य क्रीडांगणावरती. आणि नक्कीच पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणावरती. अफाक इनरकर जर्सी क्रमांक 777 रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये कुठेतरी पाय घसरल्याचा अंदाज अफाकला आलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू क्रीडांगणाचा अंदाज घेतोय. पुन्हा एकदा रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेडकर वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करला जाईल. बंटीच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. रिकाम्या हाताने मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. मूर्ती लहान कीर्ती महान गौरी सणस जर्सी क्रमांक 19 रिकाम्या हाताने मागे फिरला आणि आता मात्र तिसऱ्या चढाईचा भार व्हायला जातोय. स्वतः जातीनं बंटी आंबेडकर थर्ड रेड साठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. डुअर डायरेक्ट आणि यावेळेला मात्र शिकार बनवलं गेलाय. अमरभट टासुरे संघाच्या माध्यमातून मोठा हिरा टिपला गेलाय. गजानन संघर्ष 81 संघाचा एका यशस्वी गुणाच्या अमरभट टासुरे संघाच्या खात्यामध्ये. अफाक कैनरकर अमरभट टासुरे संघाचा फार महत्वाचा खेळाडू आहे. समोरच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र एका यशस्वी गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळतेय. गजानन संघर्ष 81 संघाच्या खात्यामध्ये होताना अफाक कैनरकर या खेळाडूला पकडले गेले. अर्थातच आपण मगाशी बघितलं की बंटी आंबेडकर या खेळाडूला पकड झाली. अमरभट टासुरे संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला अफाक कैनरकर या खेळाडूला पकड होताना आपण बघितले. जशास तसं प्रत्युत्तर दोन्ही संघाच्या माध्यमातून दिलं जात आहे. सिद्धेश गौरत ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला, तो या सामन्यामध्ये देखील आपल्याला सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कामगिरी करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल जातोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा गौरी सणस जर्सी क्रमांक 19 आपल्याला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करेल यात काही शंका नाही. फार उत्तम प्रतीचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा अनेक क्रीडांगणावरती पाहायला मिळतो, प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्रुटी समानंतर पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते आणि महत्वाचा सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. कोण मारणार बाजी, कोण ठरणार विजयाचा शिलेदार. अंतिम क्रमांकाच्या चषकावरती कोणता संघ स्वतःचं नाव कोरणार. यावेळेला मात्र सिद्धेश गौरत या खेळाडूची प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये पाहायला मिळाली. सिद्धेश गौरत या खेळाडूला पकड होते. एका यशस्वी गुणाची भर पडते अमरभट टासुरे संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. 2 गुणांवरती घेतोय गजानन संघर्ष 81 तर 4 गुणांवरती घेतो अमरभट टासुरेचा संघ. पुन्हा एकदा अफाक कैनरकर दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम मुरुड अमरभट टासुरे संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. शांत आणि संयमी खेळीचा यावेळेला पवित्र आजमावला जातोय. अर्थातच मागच्या चढाईमध्ये अफाकला पकड होताना आपण बघितली. रिकाम्या हाताने मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. कबड्डीचा मास्टर माइंड ज्या खेळाडूला संबोधलं जातं, पिंट्या आंबेडकर.
निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. फार सुंदर आणि संयमी खेळ खेळला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते. 2 ऑर डायरेक्ट. गौरी सणस फार महत्वाचा खेळाडू आहे. वेगावरती स्वार होणारा खेळाडू. यावेळेला समोर 5 कडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये तडीची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. गौरी सणस बघूया काय कामगिरी बजावणार. यावेळेला मात्र नक्कीच गौरीसला पकड होतीये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. बोनस गोल मिळणार नाही. चढाई खोलवर सजवावी लागते. संजोग लाले आपल्याला लेफ्ट कॉर्नरला पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय बंटीच्या माध्यमातून. दरम्यान तिसऱ्या चढाईची इशारत होती. 2 ऑर डायरेक्ट. लॉबीचा वापर केला गेलाय. चढाईपट्टू बाद होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई पुन्हा एकदा अमरभट टासुरी संघासाठी चालू करण्याचा गुणफलक 3-5. 3 गुणांवरती खेळतोय. गजानन संघर्ष केशी 5 गुणांवरती खेळतोय अमरभट टासुरीचा संघ. फार सुंदर आणि संयमी पवित्र दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला अफाक इनरकर वारंवार चढाई करतोय. संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळतोय. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा पिंट्या आंबेकर महत्वाची कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 कबड्डीचा मास्टर माइंड ज्या खेळाडूला समजला जातं असा पिंट्या मैदानामध्ये दाखल झालाय. स्वतः चढाईचा भार होताना पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण यावेळेला ऑन आहे. आणि जर आपण लेफ्ट कॉर्नरचा यायला विचार करतोय नक्कीच रोहित चोगले कोर्ट इन असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर रोहित चोगले आपल्याला इनकोर्ट पाहायला मिळतोय. फार महत्वाचा खेळाडू आहे. डिफेन्सच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतो. 3rd रेडची इशारत होतीये. श्रेयश लाले जर्सी क्रमांक 18. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र श्रेयशला देखील मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो. विश्रांतीसाठी पाठवलं जातंय बॅकलाईनच्या बाहेर. डॅश केलं गेलंय. गजानन संघर्ष केशी संघ एका यशस्वी गुणाची कमाई करतोय. 4 गुणांवरती जाऊन पोहोचतोय. चालू सत्राचं गुणफलक 5-4. 5 गुणांवरती घेतो अमरभट टासुरीचा संघ तर 4 गुणांवरती घेतोय गजानन संघर्ष केशीचा संघ. आणि सिद्धेश गौरव या खेळाडूला देखील पकड झालेली आपल्याला पाहायला मिळते. अमरभट टासुरी संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना. अफाक इनरकर पुन्हा एकदा समोर 5 कडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवताना पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळी अफाकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 मैदानामध्ये दाखल होतोय पिंट्या. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण यावेळेला ऑन आहे. बघूया पिंट्या बोनस गुणाची कमाई करणार का. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर कविराज कासेकर डोळ्यामध्ये तेल घालून या सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फार महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्की जर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्रीडा रसिक हा जर एखादा पुरस्कार असताना तर आपल्याला कविराज कासेकर यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं नाव घ्यावंच नसतं लागलं. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत महत्वाची क्रीडा रसिकाची भूमिका कविराज कासेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचा यावेळेला अभ्यास केला जातोय. मला वाटतं पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रोप्रायटर कविराज कासेकर यांच्या माध्यमातून.
प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. पीटीआय खेळाडूला आपण बघतोय. दादा नक्कीच या क्रीडांगणाची आहे ना खासियत राहिली आहे. रात्रीचे जवळपास 1 वाजत आलाय आणि 1 वाजता आपल्याला तीच गर्दी पाहायला मिळते जी गर्दी आपल्याला सामन्याच्या सुरुवातीला पाहायला मिळाली होती. तोच क्रीडा रसिक, तीच गर्दी, तोच थरार, तोच महासंग्राम. कबड्डीवरती काय प्रेम असतं ना हे बुरुडीच्या क्रीडांगणावरती आपल्याला शिकायला पाहायला मिळतं. नक्कीच कबड्डीचा थरार शेवटच्या मिनिटापर्यंत जाईपर्यंत हेच क्रीडा रसिक इथेच बसलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती, आपल्याला इथे मिळालेली नैसर्गिक आपल्याला लॉबी पाहायला मिळते. आपल्याला इथे बसण्याची जी व्यवस्था आहे ना ही आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. फार मोठी देणगी आहे या क्रीडांगणासाठी आणि नक्कीच आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे इथल्या प्रत्येक क्रीडा रसिकाचं. जो क्रीडा रसिक शेवटच्या सामन्यापर्यंत आणि अर्थातच शेवटच्या क्षणापर्यंत इथं बसून राहणार आहे. वेळात वेळ काढून प्रत्येक जण आपल्या दिनचर्येचा, आपल्या दैनंदिन दिवसामधील प्रत्येक शेड्यूल असतं. प्रत्येकाचं शेड्यूल ते संपल्याच्या नंतर कबड्डीच्या प्रेमापोटी या मैदानावरती दाखल होतो कबड्डीच्या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी. अर्थातच आपल्यापैकी जवळपास 99% लोकांना उद्या सकाळी उठून कामाला जायचंय. प्रत्येकाला उद्या सकाळी स्वतःचं वैयक्तिक काम आहे. पण त्यातून हे जागरण प्रत्येकाला सहन करण्याची ताकद आहे ना ही फक्त कबड्डी देत असते. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला गौरी सणस हा खेळाडू पाहायला मिळतोय चढायचा भार वाहताना. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 5-7, 2 गुणांची आघाडी आपल्याला अमर भारत टासुरे संघाकडे असलेली पाहायला मिळते. 7 गुणांवरती घेतोय अमर भारत टासुरे, 5 गुणांवरती घेतोय गजानन संघर्ष केळशीचा संघ. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. दरम्यान पिंट्या समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये. नक्की ज्यावेळेला आपण बोनस गुणासाठी ट्राय करतोय ना आपला एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे तर दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं आहे, तरच बोनस दिला जातो. जर आपला पाय हवेत असेल पण त्याच वेळेला दुसरा पाय बोनस लाईन वरती असेल. दरम्यान 17 नंबरला ग्रीन कार्ड अर्थातच वॉर्निंग कार्ड दिलं जात. आपण पंचांची जर नेमणूक केलेली आहे कबड्डीच्या सामन्यांसाठी तर खेळात इतकी जोखीम स्वीकारायची गरज नाहीये. पंच जो डिसिजन देते तो आपल्याला मान्य करायचा आणि सामना पुढे खेळायचा आहे. अमर भारत टावसरे, संजोग लाले जर्सी क्रमांक 17 या खेळाडूला वॉर्निंग कार्ड दिलं जात आहे. कबड्डीच्या नियमांचं काटेकोर पद्धतीनं पालन केलं जात आहे आणि अर्थातच यातूनच खेळाडू वृत्ती दिसत असते. आपण कबड्डीच्या नियमांचं पालन करून कबड्डीचे खेळाडू घडवायचे. दरम्यान तिसऱ्या चढायची इशारा होते 3rd रेड. आउट झालं तरी बोनस तरी घे. आणि यावेळेला मात्र गजानन संघर्ष केळशी संघाच्या साडेपटूला पकड होते. एका यशस्वी गुणाची कमाई अमर भारत टावसरे संघासाठी. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफा कैदरकर. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे आणि जर आपण गजानन संघर्ष केळशी संघाचा विचार करतोय तिन्ही खेळाडू बेस्ट डिफेंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न अफा कैदरकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डावखोर शैलीचा चढाईपटू आपल्याला मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो अफा कैदरकर. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 8 निशांतला आपण बघतोय. यावेळेला मात्र काहीच तुमचा समय मागू नंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते. 2 डायरेक्ट 3rd रेड आहे. सुपर टॅकल यावेळेला ऑन असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण अफा कैदरकर चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच अफा कैदरकर
10 नंबर जागेवरती आपल्याला अँकल होल्ड करताना पाहायला मिळतो. थाय होल्ड सक्सेस ठरलाय. गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये झळकताना पाहायला मिळतोय. या खेळाडूचा जर आपण मागच्या सामन्यांचा विचार करतोय ना, फार शांत आणि संयमी खेळ आपल्याला 10 नंबरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र आक्रमक होतोय, डिफेंडरची चोख भूमिका बजावताना पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 10 गजानन संघर्ष केशीचा खेळाडू पुन्हा एकदा सिद्धेश गौरत वेगावरती स्वार होतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. बजरची टिक चालू होते, बजरची टिक कानापर्यंत पोहोचते आणि सिद्धेश गौरत आपल्या कोर्टमध्ये दाखल होतो. परशूट करण्याचा रोहित चोगलेचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 5 मागे फिरलाय आणि चढाईसाठी सज्ज झालाय. 19 नंबर गौरी सणस या खेळाडूला आपण बघितलंय. आता मात्र तिसऱ्या चढाईच्या पावण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश गौरत. डू ऑर डायरेक्ट, फार महत्वाची चढाई सिद्धेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र सिद्धेशला पकड होण्याची संभावना. सांघिक पकडीचा उत्तम नमुना अमरभारत टावसरे संघाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची आणि महत्वाच्या गुणाची कमाई अमरभारत टावसरे संघासाठी. चालू सामन्याचा गुणफलक 7. मिलिंद सुर्वे आपण समालोचन कशापाशी यायचंय. मिलिंद सुर्वे दरम्यान प्रसाद पवार यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्रसाद सर पवार, मी बच्चा केळसकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसाद पवार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रसाद सर पवार यांचा सन्मान करतायत बच्चा केळसकर. त्याचप्रमाणे विवेक केळसकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी कविराज कासेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विवेक सर केळसकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करायचा आहे. दरम्यान वैभव तिसूरकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते केसरीनाथ कासेकर उर्फ आबा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अमर भारत संघाचा खेळाडू आप्पा कायनेरकर याच्यासाठी खुश खबर आहे. एका चढीत 3 खेळाडू बाद केल्यास रमेश आयनारकर याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आप्पा कायनेरकर साठी खुश खबर. एका चढाईत 3 खेळाडू बाद केल्यास रमेश आयनारकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यानच्या काळात एक बोनस गुण मिळतो तो बंटी पाटीलला. एक गुण मिळतो तो गजानन संघर्ष केळशी संघाला. अमर भारत संघाचा अफवा कायनरकर गजानन संघर्ष केळशी संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय खोल आणि एक खेळाडू लाईनवर होते. 2 बाद लोड होते. चार गुण मिळतात ते अमर भारत टाळसुरे संघाला. केळशी संघ नव्याने खेळायला संचय झालेला. दरम्यानच्या काळात सिद्धेश गौरत 3 नंबरची बॅटिंग गतीला गजानन संघर्ष केळशी संघाचा खेळाडू आणि त्याची पकड करण्याचा उजवा कोपरा लक्षाचा प्रयत्न फसतोय. एक महत्वाचा सन्मान आपण करतोय. ज्यांच्या जागा उपलब्धतेमुळे आपल्याला ही स्पर्धा राबवण्यात येते असे या संपूर्ण दरवर्षी ज्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही स्पर्धा इथे या क्रीडांगणावरती पार पडताना पाहायला मिळते. भाऊ केळसकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कैलासवासी मदन पांडुरंग केळसकर, संपूर्ण क्रीडा नगरी या जागेचे सर्व सेवा अर्थातच त्यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध होते आणि त्यांचे चिरंजीव शशिकांत उर्फ केळसकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत.
मी अनुपदा पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते भाऊ केळकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांच्याकडून आपल्याला या कबड्डीच्या स्पर्धेसाठी जागा उपलब्ध होत असते. दरवर्षी त्यांचं आपल्या मंडळाला सहकार्य असतं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. धर्माच्या काळात सुंदर पकड होते सिद्धेशला आणि सिद्धेश बाद होतो. पुन्हा एकदा आफा कायनारकर आपल्याला सुवर्ण संधी आहे. एका चढाईत 3 खेळू बाद केले. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अपाक माघारी होतो त्याला 75 करतो बंटी पाटील. 9 नंबरची बदल घेतलेला गजानन संघर्ष संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बंटी पाटील अमरवाडी संघाच्या उजव्या कुप्यात बोनस गुण करण्याचा प्रयत्न यश येत नाही. माघारी होतो सुयश लाले. अमरवाडी संघाकडून 18 नंबरची बदल घेतलेला सुयश. हॅलो मिलिंदा, नक्कीच आपण रात्रीच्या विद्युत प्रकाशोत्सवातील फार भव्य दिव्य अशा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धांचा आस्वाद घेतोय. पण ही विद्युत प्रकाशोत्सवातली स्पर्धा राबवताना ज्यांच्याकडून आपल्याला लाईट अर्थात जी विद्युत रोषणाईसाठी आपल्याला महत्वाचं सहकार्य लाभतं, वैद्य त्याचप्रमाणे अनिकेत केळसकर आणि वैद्य यांचं देखील आपण शाब्दिक समूहाने आभार मानतोय त्यांच्या सहकार्यामुळे. आणि अर्थातच त्यांनी आपल्याला दिलेल्या त्यांच्याकडून लाईटमुळे ही स्पर्धा आपल्याला इथे पार पडताना पाहायला मिळते. आपण त्यांचा देखील शाब्दिक आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा आपण कबड्डीच्या खेळावरती दाखल होऊया. दरम्यानच्या काळात बंटी आपली चढाई सपोर्ट मागायला होतो. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो सुयश लाले. अमरवाडी संघाचा श्रेयश गजानन संघर्ष संघाच्या 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण. आता मात्र बंटीकडून सुंदर पकडतो श्रेयश बाद होतो. गुण मिळतो गजानन संघर्ष खेळशी संघाला. थर्ड तिसऱ्या चढाईला समोर जातो तो बंटी पाटील. 9 नंबरची बदल घेतलेला बंटी पाटील अमरभारत काळसुरी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. 2-2च्या 3 सगळ्या अशी अमरभारत संघाची क्षेत्ररक्षणा. सुंदर पदाला त्याने नटलेला हा अमरभारत संघ. आणि बोनस गुण करण्याचा प्रयत्न आणि बंटी आवाहन करतोय तिरकस पाय मारून बाद करण्याचा. आणि 1 गुण मिळतो तो बंटीला. 1 गुण मिळतो तो गजानन संघर्ष केळशी संघाला. अपा कायनरकर आपल्याला सुवर्ण संधी आहे. एका चढाईत 3 खेळाडू बाद करायचे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सुपर रेड साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अपा कायनरकर गजानन संघर्षाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. माघारी होतो त्याला प्रत्युत्तर करतो तो जिमी. सिद्धेश गौरव अमरभारत संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. 2-1-2 अशी अमरभारत संघाची क्षेत्ररक्षणा. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात झेपवतो पुन्हा आपला मोर्चा डाव्या कोपऱ्यात. अतिशय चपळ असा खेळाडू आहे. डाव्या कोपऱ्यात डावा करतोय. क्षणभर विश्रांती घेतात ते अमरभारत टाळसुत्रा. दरम्यानच्या काळात क्षणभर विश्रांतीनंतर सामन्याची सुरुवात. पुन्हा एकदा अफाक कायनरकर दापोलीचा बाहुबली समजला जाणारा अफाक मोहडगावचा सुपुत्र आणि अमरभारत संघाचा खेळाडू अफाक कायनरकर गजानन संघर्ष केळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात. डाव्या कोपऱ्यात आपली खेळी सुरू होती. कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. तो माघारी होतोय. पुन्हा एकदा सिद्धेश गौरव आपली छोटी संतून माघारी होतोय. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो गौरी सणस. 19 नंबरची बनी घेतलेला अतिशय चपळ असा खेळाडू
मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार गुण मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. आता मात्र उजव्या कोपरा रक्षकाकडून त्याची पकड होतोय, तो बाद होतो, एक गुण मिळतो. तो गजानन संघर्ष यश लागला. थर्ड तिसऱ्या चढाईसाठी समोर जातो तो सिद्धेश गौरव. गजानन संघर्ष यश संघाचा खेळाडू आणि त्याची पकड करण्याचा आपापचा प्रयत्न फसतो, एक गुण मिळतो तो केळशी संघाला. अमर भारत संघाचा संजोग लाले गजानन संघर्षच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अटीतटीची चाललेली ही लढत कोण जिंकेल सांगू शकत नाही. माघारी होतो त्याला प्रत्युत्तर करतो तो पिंट्या आंबेकर. पिंट्या आपली छोटीशी लढाई संपून माघारी होतो. चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. केळशी 13 गुण आणि अमर भारत 17 गुण. अमर भारत 17 केळशी 13. या पुढचे राऊत समाज लोसन करतील आमचे मित्र उत्कर्ष कर्वेकर. धन्यवाद मिलिंद दादा. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 17 गुणांवरती अमर भारत टावसोय 13 गुणांवरती खेळतोय. गजानन संघर्ष केळशीचा संघ 13-17-17-13. नक्कीच आपण मगाशी चर्चा केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राची. ज्यावेळेला आपल्याला आपण शिवचरित्र वाचतो ना, आपल्याला कसं जगावं हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं, पण कसं मारावं हे आपल्याला शंभूचरित्र शिकवतं. कधीतरी छावा कादंबरी वाचून पहा, ज्यामध्ये आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत मरण समोर असेल ना तरी थाटात कसं उभं राहायचं हे कोण शिकवतं ना, तर आपल्याला शंभू महाराज शिकवतात. विचार करा, औरंगजेबाच्या दरबारामध्ये साखळ्यांनी बांधलेले शंभू महाराज उभे आहेत. त्यांच्यासोबत कविराज सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कवी कलश आहेत आणि अर्थातच त्या स्थितीमध्ये ज्या वेळेला शंभू महाराजांच्या शरीरावरती जखमा आहेत, शंभू महाराजांना साखळ दंडाने घेरलं गेलंय आणि त्यावेळेला शंभू महाराज काय म्हणतात की संपूर्ण रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये असताना कवी तुम्हाला आमच्या या परिस्थितीवरती एखादी कविता सुचते का? आणि कवी कलश म्हणतात, जरूर राजे, यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. काय शब्द आहे! संपूर्ण रक्ताने लाल झालेला माझा शंभू राजा जो बजरंगासारखा दिसतोय आणि त्याचा हा अवतार पाहण्यासाठी दिल्लीच्या तख्तावरचा औरंगजेब आपल्या समोर गुडघे टेकून बसला. आणि चालू सामन्याचं गुणफलक देखील आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. 17-18 17 गुणांवरती खेळतोय अमर भारत टावसुरीचा संघ, तर 18 गुणांवरती खेळतोय गजानन संघर्ष केळशी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत अनुभवायला मिळते. 17-18-18-17 एका गुणाची आघाडी गजानन संघर्ष केळशी संघाकडे असलेली आपल्याला जाणवा. इनरकर दापोलीचा बाहुबली चढाईच्या 12 मारण्यासाठी सज्ज झाला आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्याचा गुणफलक 17-18. फार महत्वाचा सामना, ते महत्वाची लढत क्रीडांगणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. अफा कैनरकर अशा प्रकारे खेळी सजवतो, याकडे सर्वांचं लागलेले लक्ष एका गुणाने पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो अमर भारत टावसुरीचा संघ. सामना संपला शेवटची काहीच मिनिटं शिल्लक, काहीच मिनिटांचा थरार आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्या दिशेने आपण सर्वजण वाटचाल करताना रात्रीच्या विद्युत प्रकाश उद्दात्तली चालू असलेली भव्य दिव्य तालुका असलेली कबड्डी स्पर्धा, आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अर्थातच शेवटचा सामना, शेवटची मिनिटे आपल्या सर्वांसोबत. घाई नको करू. दरम्यान आपण एक महत्वाचा सन्मान करतो ज्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. तेजस्वी केळसकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. बाजारपेठचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे जयनमान क्रीडा मंडळाचे सचिव तेजस्वी केळसकर यांचा सन्मान करतोय आपण. संतोष दादा इंदुरकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे.
नक्कीच ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये फार महत्वाचा सिंहाचा वाटा यांचा होता असं तेजस्वर केळसकर यांचा देखील आपण सन्मान करतोय आणि यावेळेला मात्र मैदानाकडे आपण दाखल होतोय. सिद्धेश सामना संपला शेवटचं 1 मिनिट असताना सामन्याचं गुणफलक 17-20 पाहायला मिळतील. पंचांनी ऑलरेडी डिक्लेअर केले शेवटचं 1 मिनिट. बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. काय सुंदर मेहनत दोन्ही संघांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. श्रेयस लाले काही यशस्वी गुणाची कमाई करतो आपल्या कोर्ट मध्ये दाखल होतोय. चालू सामन्याचं गुणफलक 18-20. 18 गुणांवरती अमरभरण टासुरे, 20 गुणांवरती गजानन संघर्ष केळशी. प्रणित उर्फ पिंट्या आंबेकर जर्सी क्रमांक 11 मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस्वर केळसकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मंडळाचे सचिव त्याचप्रमाणे बाजारपेठचे अध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं. अफवा कैनरकर कदाचित या सामन्यातील शेवटची चढाई आपल्याला पाहायला मिळते अफाच्या माध्यमातून. यशस्वी बोनस गुणाची कमाई अमरभट टासुरे संघासाठी. आणि दरम्यान सामना संपतोय. पंचांची शिट्टी वाजते. या सामन्यामध्ये अंतिम विजय ठरतोय गजानन संघर्ष केळशी. तेजस्वर केळसकर आपल्याला विनंती आहे की आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं. तेजस्वर केळसकर